नमस्कार. मी हिमरेषा या उपमाग्रजांच्या पुस्तकातून आपल्या समोर उत्तर नावाची कविता सादर करणार आहे. गगनामधल्या सात ऋषींना एक पहाटे विचारले मी. गगनामधल्या सात ऋषींना एक पहाटे विचारले मी. तुमचा माझा प्रवास चाले तिमिराने भरलेल्या वेळी. तुमचा माझा प्रवास चाले तिमिराने भरलेल्या व्योमी. या मातीचे मजला बंधन, या मातीचे मजला बंधन तुम्ही नभातील मुनी सनातन. या मातीचे मजला बंधन तुम्ही नभातील मुनी सनातन. या फिरण्याचा हेतू तुम्हाला काय गवसला? या फिरण्याचा हेतू तुम्हाला काय गवसला? एक ऋषी मुख वळवून मागे खिन्न स्वराने मला म्हणाला, हे तू कळता, हे तू कळता प्रवास तरहा कधीच असता समाप्त झाला. हे तू कळता प्रवास तरहा कधीच असता समाप्त झाला. जन्म जाहला गतीत अमुचा, अंतही आहे गतीत अमुचा. जन्म जाहला गतीत अमुचा, अंतही आहे गतीत अमुचा. हे तुहीन या गतीत आहे तुमचा आमचा प्रपंच सारा गुरफटलेला. हे तुहीन या गतीत आहे तुमचा आमचा प्रपंच सारा गुरफटलेला. व्योमी म्हणजे आकाशात. हे फक्त एकदा रिफ्रेश केलं कारण अनेकदा हा शब्द माहिती नसतो. आणि तिमीर म्हणजे अंधार. अंधाराने भरलेल्या या आकाशामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. मला मातीचं बंधन आहे असं कवी म्हणतो, कारण मी या मातीत जन्माला आलो आणि माझा देह सुद्धा मातीत विसर्जित होणार, कारण अग्नी दिल्यानंतर राखच उरते, त्यामुळे मातीत विसर्जित होणार. या मातीचं मला बंधन आहे. तुम्ही आकाशात फिरता, तुम्ही सनातन आहात, तुम्ही कायमच आहात. सप्तऋषींची कथा आपल्याला माहिती आहे. सप्तऋषींच्या माध्यमातून आपण ध्रुव तारा शोधू शकतो, जो आपल्याला पाहायचा असेल नॉर्थ पोल भारतात. तो आपल्याला सप्तऋषींच्या कार्यामार्फत पाहता येतो. रादर तिकडे इंडिकेशन देतो की ध्रुव तारा कुठे आहे. तर आपल्याला ही कथा माहिती आहे. तो ताऱ्यांना इथे तर ऋषींची उपमा दिलेली आहे. आणि तुम्ही का फिरता? तर त्या ताऱ्याने एका सांगितलं की जर आम्हाला याचं कारण कळलं असतं तर हा प्रवास कधीच समाप्त झाला असता. आणि याचं कारण आम्हाला माहित नाही, याचं उत्तर आम्हाला माहित नाही. आमचा जन्म गतीत झाला आहे, आमचं अंतही गतीतच होणार आहे. आणि जसं की कवीने म्हटलं की ठीक आहे, आपला जन्म मातीत झाला आहे आणि आपला अंतही मातीतच होणार आहे. त्यामुळे हे इतकंच उत्तर अं, आपल्याला याचं मिळतं. आणि यात हा जो प्रपंच आहे तो गुरफटलेला आहे असं कवी म्हणतो आहे. ही कविता ह्या प्रश्नांचं उत्तर, तत्वज्ञानापर प्रश्नांचं उत्तर शोधणारी अशी कविता आपल्याला दिसते. तर ह्या कवितेनंतर मी माझी एक नरोटी सादर करणार आहे. त्याला कविता म्हणायचं काय म्हणायचं ते तुम्ही पहा. खेळ. स्वतःशी सुद्धा आताशा खरे नसतो आपण. स्वतःशी सुद्धा आताशा खरे नसतो आपण. असूनही हर क्षणात सांगा कुठे जगतो आपण. असूनही हर क्षणात सांगा कुठे जगतो आपण. नसण्या असण्याची ही गंमत तळ्यात मळ्यात सुरूच असते. नसण्या असण्याची ही गंमत तळ्यात मळ्यात सुरूच असते. कोणाला फुलांचे आणि कोणाला काट्यांचे उगीच जग भासते. कोणाला फुलांचे आणि कोणाला काट्यांचे उगीच जग भासते. दोन्ही तसे खरेही आणि खोटेही. दोन्ही तसे खरेही आणि खोटेही. दोन्ही तसे खरेही आणि खोटेही आयुष्यात जसे भेटतात चावही आणि भामटेही. आयुष्यात जसे भेटतात चावही आणि भामटेही. का हा अजब प्रवास किती काळ कधीपासून? का हा अजब प्रवास किती काळ कधीपासून? उत्तर या साऱ्याचे माहीत नसते माहीत असून. उत्तर या साऱ्याचे माहीत नसते माहीत असून. भल्या बुऱ्याचे हिशेब ठेवत जगतो आपण सारे. भल्या बुऱ्याचे हिशेब ठेवत जगतो आपण सारे. क्षणात एका बदलून जाते सभोवतालचे वारे. क्षणात एका बदलून जाती सभोवतालचे वारे. खालीवर काळाच्या तर्फेवर सीसॉ सुरूच असतो. खालीवर काळाच्या तर्फेवर सीसॉ सुरूच असतो. हळूहळू लक्षात येतं सिरियसली घेतलेलं आयुष्य फक्त एक खेळ असतो. हळूहळू लक्षात येतं सिरियसली घेतलेलं आयुष्य
फक्त एक खेळ असतो. तर माझी नरोटी कारण व्हिडिओ जरासा लांबलचक होतोय. जे काही आपल्या आयुष्यात खालीवर सुरू असतं, सतत रोलर कोस्टर राईड सुरू असते, त्याच्याविषयी मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कसं वाटतंय ते नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज 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 माझे सबस्क्रायबर्स वाढवा, लाईक्स वाढवा, जेणेकरून इतरांपर्यंत हे सगळं पोहोचेल. बऱ्या वाईटाची दोन्हीची अपेक्षा घेऊन आहे. सो तुमच्या कमेंट्स येऊ द्या, तुमच्या कमेंट्सची मी वाट बघतो. पुन्हा भेटूच माझ्या चॅनलवर, काव्य लर्निंग या चॅनलवर. धन्यवाद.